मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबाचा एक अनोखा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला। एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे, भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या। रोहिणी खडसे मतदानानंतर निघत असतानाच इथे रक्षा खडसे दाखल झाल्या। यावेळी रक्षा खडसेंची कार पाहताच रोहिणी खडसे थांबल्या आणि त्यांनी रक्षा खडसेंना शुभेच्छाही दिल्या। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून घेऊया। वाल्मिक, ही दृश्य बोलकी आहेत, मात्र काय सांगाल? निश्चितच बघायला गेलं तर रावेर लोकसभेच्या उमेदवार भाजपाच्या रक्षा खडसे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचा साजरा झाल्यानंतर ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्रावर गेलेले होते। मात्र मतदानाच्या केंद्रावर जाण्याच्या आधी त्यांच्याच नणद म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे ह्या देखील तिथे उपस्थित होत्या। त्या आपल्या वहिनींना त्यांनी गाडीमध्ये थांबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या। एकीकडे बघायला गेलं राजकारणामध्ये हे दोघं एकमेकाचे विरोधक आहे, मात्र आज त्यांच्या वहिनी रक्षा खडसे यांचा वाढदिवस होता म्हणून रोहिणी खडसे शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना कारमध्ये जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या। एकंदरीत आज जळगाव लोकसभेच्या रावेर या लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून रक्षा खडसे आहे, तर मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर ननद भाऊजाई हे एकमेकाला शुभेच्छा देताना पाहायला मिळाले। एकीकडे ते घरातले नाते हे जवळ असले पण मात्र राजकारणामध्ये हे विरोधक दोघंही आहेत। नक्कीच नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत। या ठिकाणी लढत वेगवेगळी होती, महायुती महाविकास आघाडी असा त्यांचा एकमेकांविरोधातला प्रचार रंगताना आपण पाहिलेला होता। मात्र आजच्या मतदानाच्या दिवशी रोहिणी खडसेंनी रक्षा खडसेंना शुभेच्छा दिल्या।